लातूरमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षकांचा जनसंवाद। अवैध धंदे, अतिक्रमण, वाहतूक समस्यांवर पोलीस अधिकाऱ्यांचा ठोस संवाद। लातूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक उमाप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले। सोमवारी 9 जून 2025 रोजी ही बैठक लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात पार पडली। या जनसंवाद यात्रेमध्ये लातूरमधील प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, समाजसेवक, व्यापारी, पत्रकार तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यातील अवैध वाहतूक, गुटखा विक्री, वाहतूक कोंडी, गुंडगिरी तसेच राजकीय पाठबळावर होणाऱ्या जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सविस्तर चर्चा झाली। पोलीस उपमहानिरीक्षकांनी नागरिकांचा परिचय घेतल्यानंतर त्यांच्याकडून वैयक्तिक व सार्वजनिक समस्या ऐकून घेतल्या। प्रत्येक मुद्द्याची नोंद घेत संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक ती स्पष्ट सूचना देण्यात आल्या। दर महिन्याला अशाच प्रकारे जनसंवाद घेण्यात येणार असून मागील बैठकीचा आढावा घेत पुढील समस्या चर्चेसाठी ठेवण्यात येतील असेही उमाप साहेबांनी सांगितले। यावेळी उपस्थित नागरिकांनी उमाप साहेबांच्या 2 दशकापूर्वी लातूरमधील कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांचे स्वागत केलं। पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी लातूर आज केवळ शहर नाही तर विस्तारित महानगर झालं असून गुन्हेगारीला आवर घालण्याचे कृतिशील पाऊल उचललं जाईल असं आश्वासन दिलं। बैठकीस पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, पोलीस उप अधीक्षक गजानन भातलवंडे, परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक तेरणे मॅडम तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष शाखेचे अधिकारी उपस्थित होते। धार्मिक, जाती आणि सामाजिक सलोखा जो आहे तो कुठे ना कुठे थोडा बिघडत चालला आहे। मला अभिमान आहे लातूर नगरीचा की लातूर नगरीमध्ये आजपर्यंत कुठलीही दंगली घडली नाही। अशा काही घटना होत चाललेल्या आहेत तर त्यामुळे म्हणून थोडीशी काळजी वाटते सर की या दृष्टीने आपण सगळ्यांनीही काही प्रयत्न करायला पाहिजे। पोलीस प्रशासनाला माझी काही विनंती आहे की कितपर्यंत प्रॅक्टिकल आहे मला माहिती नाही, पण या सगळ्या गोष्टींच्या मागे सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम आहे की अशा प्रकारच्या घटना घडत चाललेल्या आहेत। तर सोशल मीडियाच्या पोस्टसाठी आपण अजून काही सायबर सेलमध्ये फिल्टर्स ठेवू शकता का? मी असं ऐकलंय की काही शब्द टाईप केल्यानंतर सायबर सेलमध्ये त्याची नोंद होते आणि ती लगेच कळतं की अशा प्रकारचे काही पोस्ट चालू आहेत। तर या अशा प्रकारचे शब्द अजून आपण वाढवले आणि अशा सोशल पोस्ट ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करतात सामान्य माणूस संध्याकाळी 1:30 पोलीसला माझ्या कामाची म्हणून आमच्या म्हणजे खंडातला सेक्युरिटी पोलीस होत आहे त्या डिपार्टमेंटला आहे। आम्ही संध्याकाळी जर काही वाद झाला डिपार्टमेंट पोहोचण्याच्या आपण नीती करतो, कारण जीवनामध्ये येताना मी उडाले जाताना उडायचं पैशावर किमती नाही। जसं साहेब तुम्ही धनसंचयापेक्षा जनसंचय कमवला, धनसंचयावर लक्ष केले म्हणून आज तुम्ही जरी तिकडे गेला तुमच्यासाठी लातूर बंद होत असेल। तुमची ज्या दिवशी ट्रान्सफर झाली त्या दिवशी लातूर बंद होतं। का बंद होतं? तुम्ही जे केलेले योगदान आहे त्या योगदानाबद्दल लातूर बंद होते हे सगळ्याला माहिती होती, माहितीच आहे। तर असं तुमच्यासाठी कामाला दिसत नाही, मी ब्लेम करत नाही, क्लेम सुद्धा करत नाही तुम्हाला। मी तुला म्हणजे ताशे एवढं नाही, पण माझ्या सगळ्याकडे सामान्य माणूस जशी कसलीच अवैध व्यवसायाच्या संदर्भात कम्युनल हार्मनीचा देखील डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला। मला खूप बरं वाटलं की माझी नेहमीपासून ही धारणा आहे की लातूर हे कम्युनल हार्मनी चांगलं ठेवणारे शहर आहे। म्हणजे मराठवाड्यातले सांस्कृतिक शहर म्हणून आपण या शहराकडे पाहतो आणि इकडची कम्युनल हार्मनी ही कधी ढासळलेली नाही। सगळ्यांचा रोल, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचा रोल याच्यामध्ये महत्त्वाचा आहे। आपण सर्वजण ज्या जबाबदारीने वागतो शहरामध्ये व एकमेकांशी किंवा परधर्मांचा जो आदर करतो त्याच्यामधून ही कम्युनल हार्मनी
वाढीस लागत असते आणि याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या आपण जे संस्कार पुढच्या पिढीला देतो त्याच्यामधून ह्या गोष्टी टिकून राहत असतात. मला असं वाटतं की ही एक चांगली व्यवस्था, हे शहराचं एक वेगळेपण आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद आहे. सर होत आहे काय की आपल्या लातूरमध्ये काही अशी टोळके आहेत की ते अवैध कब्जा करतात सर जमीन. ती जमीन वडिलोपार्जित आहे सर, त्यांच्या वारसांना तो हक्क मिळालेला आहे पुढे ती जमीन म्हणजे चालवण्याची. आणि काही टोळके असं करतात सर काम की ही जागा कुठल्या कुटुंबाची आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचा असहायतेचा फायदा घेऊन त्याच्याकडे मॅन पॉवर नाही, मनी पॉवर नाही आणि हे आपल्याशी काय लढू शकत नाहीत म्हणून एखाद्या राजकीय माणसाला हाताला धरून त्या ठिकाणी कब्जा करायला लावतात. ते कब्जा करतात काय, मालकाला विरोध करतात काय, मालकाला स्वतःच्या जागेतून बाहेर काढतात काय आणि निवांत त्या ठिकाणी एखादं हॉटेल चालू करायचं, एखादं वडून बांधायचं आणि निश्चितपणे त्या ठिकाणी राहून आपला उदरनिर्वाह चालवायचा. पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्याची दाद मिळत नाही. डॉक्युमेंट सादर केले जातात. सर माझं स्वतःचं मी ऑनर आहे, प्रॉपर्टी धारक आहे, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची माझ्याकडे कॉपी आहे की ज्या अर्थी एखाद्या ऑनरच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर सुप्रीम कोर्ट सुद्धा सांगतं की त्या माणसाला बळाचा वापर करून सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता, कुठल्याही कोर्टात जायची गरज नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा जर विचार केला तर आपल्याला पोलीस प्रशासनाने जर मदत केली, कारण सर आपल्याकडे सुकं पण जळतं आणि ओलं पण जळतं, आपल्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही. आम्ही गेलो तर नाहकपणे एखाद्याचा त्या ठिकाणी बळी गेला तर आयुष्यभर ते त्याचं म्हणजे भोगत राहण्यापेक्षा एखाद्या ऑनरवाल्याची प्रॉपर्टी मालकाची विनंती असते की सर आपण कागदपत्राची शहानिशा करा आणि त्यामध्ये जर तथ्य असेल तर ज्याचं चुकलंय त्याला तुम्ही अटक करा आणि ज्याचं बरोबर आहे त्याला ती प्रॉपर्टी ताब्यात द्या. कशाला जायला पाहिजे सर कोर्टामध्ये? कोर्टामध्ये जाऊन काहीच उपयोग होत नाही सर, कारण आपण कागदोपत्री जर त्या ठिकाणी सिद्ध केला तर आपण जर उभे राहिलात, आपल्या प्रशासनाची जर मदत मिळाली तर अशा प्रकारे कब्जा करणाऱ्याचे धाबे दणातील सर आणि ते परत अशा पद्धतीचं कृत्य करणार नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे सर, आणखी म्हणजे अवैध कब्जे बरेच झालेले आहेत. काही जण त्या ठिकाणी विरोध करून म्हणजे विरोध करतायत पण त्याची ताकद त्या ठिकाणी पोहोचत नाही. आपल्या मार्फत जर कारवाई निश्चित झाली सर तर निश्चितपणे त्या कुटुंबाचा एक आनंदाचा क्षण ते परत मिळाल्याशिवाय राहणार नाही सर. म्हणून या अवैध कब्जेधारकांवर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे कारवाई करावी असं मी आपल्याला सर या मीटिंगच्या अनुषंगाने विनंती करतो. त्याची नोंद देखील पोलीस विभागाने घेतलेली आहे. मेन जे विषय आले इलिसिट ऍक्टिव्हिटी बद्दल लोकांनी बऱ्याच जणांनी आपल्या समस्या मांडल्या, विशेषतः गुटखा आहे, काही NDPS अदालतीचे दारूचे काही विषय काही लोकांनी मांडले. नुकताच इकडं पोलीस चौकी इंदिरानगर आणि अंजलीनगर विवेकानंद पोलीस चौकी भाग आहे, त्याच्यामध्ये देखील आपण त्या ठिकाणी पोलीस चौकी असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आता किती फिजिबल आहे हे थोडंसं पोलीस अधिकारी तपासतील. पण याच्यामध्ये पोलीस चौकीला देण्यासाठी मॅनपॉवर पण लागेल. नाही बऱ्याच ठिकाणी काय होतं, नवीन चौक्या आपण उघडतो आणि मग त्या चौक्या बंद पडल्या तर त्याचा मग किती उपयोग आहे हा देखील प्रश्न तयार होतो आणि मग चौकी बंद पडली तर त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी होते. हा देखील भाग पडताळूनच आपण त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा. इकडं MIDC एरियामध्ये नाईट पेट्रोलिंगच्या संदर्भामध्ये आपण सूचना केलेली आहे. मला असं वाटतं की नाईट पेट्रोलिंग चालू असायला हवी. नसेल तर ती ताबडतोब आपण MIDC भागामध्ये सुरू करायला पाहिजे, कारण अनेक ठिकाणी चोऱ्यांना आपण सामोरं जावं लागतं. बऱ्याच ठिकाणी चोरटे देखील हत्यारबंद असतात आणि त्याच्यातून काही मोठे प्रकार होऊ शकतात. नाईट राऊंडची जी सिस्टीम आहे तिकडं पूर्वी आपण नोंद वया वगैरे ठेवायचो आणि ती अपेक्षा आपल्या MIDCच्या पदाधिकाऱ्यांनी देखील व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी वॉचमन्स आहेत त्या ठिकाणी आपलं नोटबुक देखील सुरक्षित राहील. त्या ठिकाणी नोटबुक ठेवणे आणि आपली पेट्रोलिंगची पार्टी त्या ठिकाणी पोहोचली तर त्या ठिकाणी काम करणारा जो वॉचमन आहे त्याला देखील आधार मिळेल. या दृष्टिकोनातून आपण ही देखील खबरदारी
खबरदारी घेतली पाहिजे. दुसरं काही ॲक्सिडेंटच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं की कल्पेबल होमिसाईड सारखे गुन्हे दाखल होतात वगैरे वगैरे. मला असं वाटतं की मालकांना विनाकारण त्याच्यामध्ये गोवलं जातं असं देखील आपण सूचना केलेली आहे. तर निश्चितपणे ज्या काही घटना होत आहेत त्याला अनुषंगून ज्याची डेथ होते त्याच्या फॅमिलीवरती एक अरिष्ट कोसळतं आणि त्या कुटुंबाला उभं करणं फार मोठी जबाबदारी मला असं वाटतं की मालकावरती देखील येऊन ठेवते. त्या अनुषंगाने आपला देखील दृष्टिकोन थोडं फॅमिलीचं पाहण्याचा सकारात्मक असायला हवा. विनाकारण पोलीस याच्यामध्ये काही आधीची कारवाई करतील असं निश्चितपणे घडणार, परंतु फॅमिलीची जी काळजी आहे ती देखील संबंधित मालकांनी घेण्याची आवश्यकता या ठिकाणी राहील. ट्रॅफिकच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांनी विशेषतः चिंचोले साहेबांनी काही मौलिक सूचना केलेल्या आहेत. निश्चितपणे शहरामध्ये काही 2-3 जे चौक आहे आपले म्हणजे जे एंट्री पॉईंट्स आहेत शहरातले त्या ठिकाणी काही समस्या होतात आणि शिवाजी चौक हा पूर्वीपासून ट्रॅफिक कंजेशनचा एक पॉईंट आहे. मागील काही वर्षामध्ये ज्यावेळेस नवीन हा ब्रिज झाला त्यावेळेस बऱ्यापैकी ही ट्रॅफिक इज आउट झाली होती, परंतु नवीन आता जशी ट्रॅफिक वाढत चाललेली आहे तशा समस्या वाढत चाललेल्या आहेत असे एकंदर चित्र आहे. तर वाहनांची संख्या ही झपाट्याने वाढते आणि रस्ते तसे वाढत नाही, त्यामुळे देखील या समस्या आहेत. आता एक नवीन जो रस्ता म्हणजे पूर्वी जी आपली नॅरो गेट ती गेल्यानंतर त्या ठिकाणी तो रस्ता झाला आणि रेल्वेची खूप मोठी जागा सुदैवाने महापालिकेला मिळाली आणि त्याच्यामधून त्या रस्त्याची निर्मिती तिकडे झाली, परंतु तो रस्ता गांधी चौकामध्ये तिकडे कनेक्ट व्हायला पाहिजे होता. तो न झाल्यामुळं काही समस्या निश्चित आहेत, परंतु रस्ता तरी तो वाढलेला आहे हे आपल्याला दुर्लक्ष चालणार नाही. या रस्त्याचा देखील व्यवस्थितपणे वापर करून घेणार म्हणजे स्पेशली बार्शी रोडवरची जी वाहतूक आहे त्याच्या अनुषंगाने हा एक महत्वाचा विषय राहणार आहे. आता हे क्रोल रोड झाल्यानंतर देखील तिकडं नक्की वाहतूक का जाम होते हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बार्शी रोडला पॅरलल आता जवळपास तेवढ्याच रुंदीचा ऍडिशनल रस्ता तयार झालेला आहे. आपण म्हणजे पुढे सुद्धा मग का जामीन होते म्हणजे PVR चौक तुम्हाला उल्लेख केला त्या चौकामध्ये का जामीन होते हा देखील थोडासा भाग आपण पडताळण्याची आवश्यकता आहे. कारण शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जे जामीन होते ते आपण समजू शकतो, परंतु तिकडे वरच्या भागामध्ये जे जामीन होते मला असं वाटतं की या डबल रस्त्याचा आपण व्यवस्थितपणे वापर करून घेतोय का हे थोडंसं वाहतूक विभागाने तपासण्याची आवश्यकता आहे. बाकीचे जे विषय आहेत पोलीस वाहतूक पोलिसांच्या संबंधीचे जे विषय आहेत त्याची देखील खबरदारी आमचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घेतील. विनाकारण म्हणजे प्रथम प्राधान्य जे असेल ती वाहतूक सुरळीतपणे कशी चालेल याला असावं, या दृष्टिकोनातून आपण सर्व जी यंत्रणा आहे त्या पद्धतीने काम करेल असं या ठिकाणी पाहावं. बाकी ॲटोच्या संदर्भामध्ये काही डिसिप्लिनचा मुद्दा इकडं उपस्थित झाला तर त्या बाबीवरती देखील मला असं वाटतं की वाहतूक विभागाकडून अशा ॲटोंची तपासणी त्यांच्याकडं सगळी कागदपत्र आणि बाकीच्या गोष्टी आहेत का. पूर्वी आता ड्रेस वगैरे सुद्धा कंपल्सरी होते, आता त्याचे किती पालन होतंय मला माहिती नाही, परंतु युनिफॉर्म आणि त्यांचे जे बॅचेस वगैरे आहेत ते लावूनच ते वाहतूक करत असत. तर सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो विस्तार न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी अजिज सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.